काहीच आवाज आला नाही. एक मिनिट. एकदा रेकॉर्डिंग मला काय करतो. ओके, चला. वन्स अगेन व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू द रँकर बॅच. तर या ठिकाणी आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं इथपर्यंतचा पार्ट थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल, यालाच आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम, स्टेट व्हेरिएबल किंवा सिस्टीम व्हेरिएबल. काय असतं हे? ज्या बी काही ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत, मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, त्याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणतो किंवा प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम म्हणतो किंवा आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो किंवा सिस्टीम व्हेरिएबल म्हणतो. मग याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले होते. सांगा बरं कोणकोणते एक्झाम्पल सांगितले होते याच्यामध्ये? यस, कोणकोणते सांगितले होते? स्टेट व्हेरिएबल कोणकोणते असतात, मेजरेबल प्रॉपर्टी किंवा ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी कोणकोणते आहेत? हा, लवकर सांगा. चला, मी तुम्हाला सांगितलं होतं डेन्सिटी असते, डेन्सिटीला आपण मेजर करू शकतो. त्याच्यानंतर आणखीन प्रेशर असतं, त्याच्यानंतर आणखीन व्हॉल्यूम असतं. ओके, त्याच्यानंतर आणखीन मास असतं. So these are the measurable and the observable property, and that we call it as a thermodynamic state variable किंवा property variable किंवा system variable असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, इथपर्यंतचा पार्ट आपला झालेला आहे. आय थिंक सर्वांना समजला असेल. त्याच्यानंतर आता पुढचा आपल्याला पार्ट बघायचा आहे. बघा, या ठिकाणी मी काय करतो, याचे एक्झाम्पल लिहितो. एक्झाम्पल आहे या ठिकाणी कोणतं आहे? प्रेशर असतं, त्याच्यानंतर डेन्सिटी असतं, व्हॉल्यूम असतं, मास असतं, इंटरनल एनर्जी असतं. याला आपण मेजर करू शकतो. तर या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीला, मेजरेबल प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल म्हणत असतो. ओके, लक्षामध्ये. याच्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत इंटेन्सिव्ह व्हेरिएबल अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. ओके, चला पेन चेंज करून घेतो. मला वाटतंय हे तुम्ही इंटेन्सिव्ह व्हेरिएबल किंवा एक्सटेन्सिव्ह जे व्हेरिएबल आहेत ते तुम्ही आय थिंक केमिस्ट्रीमध्ये पण शिकलंच असेल. येस, ऑफकोर्स तुम्ही शिकलंच असेल, कारण पार्ट आहे तो सेम आहे. बरोबर आहे सचिन? हा, चला त्याच्या पुढे टायटल लिहा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. ओके, हा, सर्वात पहिले आपण बघूया आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं. यस, काय असतं रे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल? कोणाला माहित आहे का? किंवा त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणा. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल, whose magnitude is independent of the amount of matter present in the system. yes, very good. That's correct answer. Okay, 1 minute. एक मिनिट. येस, कोणी सांगितलं आन्सर? भाग्यश्री. ओके, येस, गुड बेटा, व्हेरी गुड. तर दोन व्हेरिएबल. सोनाली, ओके. हा, ओके, माय मिस्टेक. हा, तर या ठिकाणी बघा काय सांगितलं, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे इंडिपेंडंट. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन पार्ट आहे. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल काय असतं आणि एक्सटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह. तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय? द व्हेरिएबल ऑर द, तर आपण काय म्हणतो, प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच आर इंडिपेंडंट. इंटेन्सिव्ह असेल तर इंडिपेंडंट. बघा, इंडिपेंडंट ऑन साइज ऑफ सिस्टीम, म्हणजे सिस्टीमची साईज किती आहे याच्याशी आपल्याला काही घेणं नाहीये. तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल त्याच्यावर इंडिपेंडंट असतं, म्हणजे त्याच्यावर डिपेंड नसतं, डज नॉट डिपेंड असतं. लक्षामध्ये या ठिकाणी पण इन आहे, या ठिकाणी इन आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आता समजा याचं मी उदाहरण घेतो तुम्हाला. समजा एक आपण अशी सिस्टीम घेतलेली आहे. या सिस्टीमला आपण काय केलेलं आहे, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं. बघा, या ठिकाणी मी इथून तिला डिवाइड करतो 2 इक्वल पार्ट मध्ये. आता मला सांगा, या सिस्टीमचं टेम्परेचर तुम्ही इकडे मेजर करा आणि इकडे मेजर करा, दोन्ही पण टेम्परेचर काय येतं, सेमच येतं. म्हणजे ह्या सिस्टीमची साईज काय आहे? पहिली जी सिस्टीमची साईज होती ती पूर्ण होती, त्याच्यानंतर आपण त्याला डिवाइड केलं. तर डिवाइड केल्यानंतर साईज याची काय झालेली आहे, 1/2 झालेली आहे किंवा 50% झालेली आहे. याची 50%, इकडे 50% साईज आहे आणि इकडे 50%. तरी पण टेम्परेचर इकडे 50% झालंय का? पहिलं टेम्परेचर समजा 25 डिग्री असेल, तर इकडे पण नंतर 25 असेल आणि इकडे पण किती असेल, 25 असेल. तर याला म्हणायचं इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. त्याच्यानंतर डेन्सिटी बघा, इकडे पण डेन्सिटी तीच असते, तिकडे पण डेन्सिटी तीच असते. त्याच्यानंतर प्रेशर बघा, इकडे पण प्रेशर तेच असतं आणि इकडे पण प्रेशर तेच असतं. तर अशा व्हेरिएबलला काय म्हणायचं,
those variables which are independent on the size of system is called as the intensive variables. तर याच्यामध्ये एक्झाम्पल काय येतील मग? पहिलं येईल टेम्परेचर, त्याच्यानंतर प्रेशर, नंतर कॉमा डेन्सिटी. यस, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, या ठिकाणी डेन्सिटी. आणखीन याच्या व्यतिरिक्त कोणतं येईल का? यस, surface tension. यस, सरफेस टेन्शन पण या ठिकाणी येतं. ओके, त्याच्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण असतो. ओके, सो दीज आर द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. या ठिकाणी लिहितो सरफेस टेन्शन आणि म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, या ठिकाणी लिहितो. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे काय? Those variables or those properties of the system which are depends on the size of system. Depends on size of system. तर बघा, सेम सिस्टीम आपण घेणार आहोत. एक आपण तीच सिस्टीम या ठिकाणी खाली घेतलेली आहे. या सिस्टीम मध्ये आपण काय केलेलं आहे? दोघांचं डिवायडेशन केलेलं आहे. इकडे 50%, इकडे 50% पार्टिशन. आता मला सांगा, या सिस्टीमचं आपण मास मेजर केलं तर? पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, रेड पेन घेतो. समजा आपण या सिस्टीमचं मास मेजर केलं तर याचं मास काय येतं? 50% येतं, कारण याला आपण डिवाइड केलंय. आणि याचं मास आपण मेजर केलं, याचं पण मास काय येतं? 50% येतं. तर याचे एक्झाम्पल कोणते आहेत? मास जे आहे ते कशावर डिपेंड असतं? डिपेंड्स ऑन साईज ऑफ सिस्टीम. यस, सिस्टीमची किती साईज आहे त्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम पण या ठिकाणी बघा, व्हॉल्यूम पण इकडं डिवाइड होतं. या ठिकाणी डेन्सिटी डिवाइड झाली का? डेन्सिटी 50% झाली का? नाही, बट व्हॉल्यूम काय झालेला आहे? 50% झालेला आहे. म्हणजे साईजवर डिपेंड असतं. मास आहे, व्हॉल्यूम आहे आणि त्याच्यानंतर आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी पण या ठिकाणी काय झालेली आहे? डिवाइड झालेली आहे. कारण इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते? मॉलिक्युलर लेवलची जी एनर्जी असते, इंटरनल एनर्जी असते. पहिली समजा 100 असेल तर ती 50-50 मध्ये काय झालेली आहे? डिवाइड झालेली आहे. सो दीज आर द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स अँड एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स अँड देअर एक्झाम्पल. आय होप सर्वांना समजलं असेल व्यवस्थितपणे. ओके, आलं लक्षामध्ये? आणि याच्यामध्ये राजानो आणखीन काय होतं बघा, जे एक्झाम्पल आहेत ना, एक्झाम्पल विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, सरफेस टेन्शन आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हे जे प्रॉपर्टी आहेत किंवा या ज्या क्वांटिटीज आहेत, तर या कोणत्या व्हेरिएबल आहेत? इंटेन्सिव्ह आहे का एक्सटेन्सिव्ह आहे का? किंवा असं विचारलं जाऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. हे तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे, कारण की हा थोडा कन्फ्युजिंग पार्ट असल्यामुळं हा पार्ट विचारला जाण्याची शक्यता आहे. ओके, चला, सर्वांना क्लिअर झालं असेल. लक्षात कसं ठेवायचं बघा, इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट, इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट असं लक्षात ठेवा, आणि बाकीचं एक्सटेन्सिव्ह म्हणजे डिपेंड्स असतं. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह झाल्यानंतर थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम. चला, थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम हा काही तेवढा इम्पॉर्टंट पार्ट नाहीये सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू, बट चला ठीक आहे, आपल्या सिलेबसचा भाग आहे त्याच्यामुळे मी कव्हर करतो या ठिकाणी. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर 3 टाईपच्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम असतात. फर्स्ट वन असते मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ओके, सर्वांना माहित आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. त्याच्यानंतर कोणती असते? यस, मेकॅनिकल नंतर कोणती असते? केमिकल इक्विलिब्रियम. And third one is the yes, very good, that is the Sachin, very good, thermal equilibrium. ओके, आलं लक्षामध्ये? ओके, आता बघा एवढं काही इम्पॉर्टंट नाही, बट चला आपल्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून कव्हर करतो, कारण आपल्याला काही सोडायचं नाहीये. मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये काय असतं? ऑल फोर्सेस बॅलन्स असतात. मीन्स देर इज नो एनी अनबॅलन्स फोर्सेस. बघा, ऑल फोर्सेस बॅलन्स असतात म्हणजे देर इज नो एनी अनबॅलन्स फोर्स. म्हणजे या ठिकाणी काय असतं? ऑल फोर्सेस काय असतात? बॅलन्स असतात याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काय असतं? there is no chemical reaction going on on the liquid किंवा in the liquid. ठीक आहे, तर एखादा आपण लिक्विड घेतलेलं आहे किंवा थर्मोडायनामिक सिस्टीम घेतलेली आहे, तर त्या थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये काही केमिकल रिएक्शन नसायला पाहिजे. मीन्स देर इज नो केमिकल रिएक्शन. मध्ये कोणती केमिकल रिएक्शन असायला पाहिजे? देर इज नो केमिकल रिएक्शन. आलं लक्षामध्ये? आणि थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. म्हणजे काय? टेम्परेचर जर समजा या ठिकाणी कॉन्स्टंट असेल
टेम्परेचर जर समजा कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजे हीटचं ट्रान्सफर होणार नाही. तर अशा इक्विलिब्रियमला काय म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम म्हणायचं. ओके, आलं लक्षामध्ये. तर 3 पॉईंट मध्ये आपले हे 3 पार्ट झालेले आहेत. याचा वगैरे पार्ट तेवढा इम्पॉर्टंट नाही, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आणखीन एकदा मी पेन चेंज करतो, ग्रीन कलरचा घेतो. चला, आलं लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, याच्यानंतर आपला पुढचा पार्ट आहे बघा. कोणता पार्ट आहे पुढचा आपला याच्यानंतरचा, व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट अँड पीव्ही डायग्राम. थेरोटिकल पार्ट आहे बट यू शुड नो. ओके, कारण की मला माहित आहे खूप सारे विद्यार्थी बोर्डाच्या वेळेस अभ्यास झाला नसेल त्यांचा. तर पुढचा कन्सेप्ट आहे, एक डेफिनेशन आहे, व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन ही आणि त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन आहे याच्यामधली पीव्ही डायग्राम. ओके, या 2 डेफिनेशन आपल्याला बघायच्या आहेत. हा, सांगा बरं इक्वेशन ऑफ स्टेट काय असतं. स्टेट व्हेरिएबल आता बघितलं आपण, हो का, वर बघितलं स्टेट व्हेरिएबल्स. ओके, थांबा एक मिनिट, हो का, वर या ठिकाणी आपण बघितलं का नाही, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल असतं, प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम असते, त्याला आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतो किंवा सिस्टीम व्हेरिएबल म्हणतो. तर हे जे सिस्टीम व्हेरिएबल्स असतात किंवा स्टेट व्हेरिएबल्स असतात, भरपूर टाईपचे असतात. प्रेशर असतं, डेन्सिटी असतं, टेम्परेचर असतं, विस्कॉसिटी असतं, खूप सारे आहेत. बरोबर आहे. तर त्या दोघा तिघांमधलं जे इंटरकनेक्शन आहे, बरोबर आहे. आता प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे. आता पीव्ही इक्वल्स टू काय असतं, कॉन्स्टंट असतं. बरोबर आहे. पीव्ही इक्वल्स टू कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, किंवा पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट. यस, टी जेव्हा कॉन्स्टंट असते तेव्हा. तर हा झाला बोयल्स लॉ. म्हणजे काय, या स्टेट व्हेरिएबल किंवा थर्मोडायनामिक व्हेरिएबल मधलं जे रिलेशन आहे ते दाखवणारे जे इक्वेशन असतं त्याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ स्टेट म्हणायचं. लक्षामध्ये, जेवढे बी सारे थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल आहेत त्या दोघा तिघांमधलं जे रिलेशन आहे, इंटरकनेक्शन आहे, ते दाखवणारे जे इक्वेशन असतं, काय असतं, इक्वेशन असतं, त्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ स्टेट. म्हणजे स्टेट व्हेरिएबल मधलं इक्वेशन किंवा रिलेशन दाखवणारे जे इक्वेशन असतं त्याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ यस स्टेट म्हणायचं. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर घ्यायचं गेलं तर समजा आपलं आयडियल गॅसचं इक्वेशन पीव्ही इक्वल्स टू एनआरटी. हे इक्वेशन कशामधलं रिलेशन सांगतं, प्रेशर, व्हॉल्यूम, त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स अँड द टेम्परेचर, याच्यामधलं रिलेशन सांगतं. ओके, आता ही जी पीव्ही डायग्राम आहे बघा, आता पीव्ही डायग्राम म्हणजे काय, पीव्ही डायग्राम म्हणजे सर्वांना माहित आहे, आपण वाय एक्सिस वर पी घेतो आणि एक्स एक्सिस वर आपण व्हॉल्यूम घेतो. तर हे जे इक्वेशन ऑफ स्टेट आहे याला जर समजा आपण एक्स वाय एक्सिस वर जर समजा प्लॉट केलं, या ठिकाणी पी आहे, व्ही आहे, तर याला जर आपण समजा कोणत्या पण 2 थर्मोडायनामिक व्हेरिएबलला जर आपण या ठिकाणी एक्स आणि वाय ऍक्सिस वर आपण प्लॉट केलं तर त्याला काय म्हणायचं, पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्रामला आपण दुसरं नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलेलं आहे, याला आपण म्हणतो पीव्ही कर्व पण म्हणतो, इंडिकेटर डायग्राम पण म्हणतो लक्षामध्ये, किंवा याला आपण पीव्ही डायग्राम पण म्हणतो. याचं दुसरं नाव काय आहे, इंडिकेटर डायग्राम. इंडिकेटर डायग्राम लक्षामध्ये, किंवा सिम्पली बघा प्रेशर आणि व्हॉल्यूम मधला जो कर्व असतो ना, जे रिलेशन असतं ना, त्याला म्हणायचं पीव्ही डायग्राम. ओके, लक्षामध्ये. त्याच्यानंतर आता बघा पुढचा कन्सेप्ट आहे आपल्याला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क डन काय असतं. खूप सोपा कन्सेप्ट आहे. पॉझिटिव्ह वर्क डन काय असतं, निगेटिव्ह वर्क डन काय असतं, आणि त्याची जी पीव्ही डायग्राम असते ती काय असते. बघा या ठिकाणी लिहितो मी, पहिल्यांदा आपण डिस्कस करूया पॉझिटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन काय असतं बघा, सर्वांना माहित आहे वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क इक्वल्स टू काय असतं, पी इंटू डीव्ही असतं. बरोबर आहे. आता मला सांगा, ही पॉझिटिव्ह वर्क डन कधी येणार आहे, जेव्हा हा डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम जेव्हा ग्रेटर दॅन 0 असेल. आलं का लक्षामध्ये, जेव्हा ग्रेटर दॅन 0 असेल किंवा हे पॉझिटिव्ह असेल किंवा हे काय असेल, और हे काय असेल, पॉझिटिव्ह असेल, तेव्हा काय असतं हे, यस, तेव्हा काय असतं हे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे ऑफकोर्स पॉझिटिव्ह आहे, तेव्हा डब्ल्यू काय असतं, डब्ल्यू इज पॉझिटिव्ह, म्हणजे तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह होतं. आणि याची जी पीव्ही डायग्राम आहे बघा, याची पीव्ही डायग्राम कशी येते, या ठिकाणी आपण पी घेतलेला आहे, या ठिकाणी आपण व्ही घेतलेला आहे, या ठिकाणी बघायची पीव्ही डायग्राम. तर हे होतं इनिशियल स्टेट 1, ही झाली फायनल स्टेट सेकंड. तर एरिया अंडर द कर्व, या कर्वच्या अंडर जो एरिया येतो तो काय असतो, तो काय असतो, वर्क डन असतो. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी बघा, इनिशियल व्हॉल्यूम किती आहे, कमी आहे, व्ही आय आहे, फायनल व्हॉल्यूम व्ही एफ आहे, इनिशियल प्रेशर पी आय आहे आणि फायनल प्रेशर या ठिकाणी पी एफ आहे. बघा या ठिकाणी व्हॉल्यूम वाढत आहे, व्हॉल्यूम एक्स एक्सिस वर आहे, व्हॉल्यूम वाढत आहे, म्हणजे डीव्ही काय येणार आहे, या ठिकाणी डीव्ही काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. आणि डीव्ही जर समजा ग्रेटर दॅन 0 किंवा पॉझिटिव्ह असेल तर वर्क डन काय असेल, या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल. आणि पॉझिटिव्ह वर्क डनची जी पीव्ही डायग्राम आहे
ती अशा पद्धतीची आहे. समजा एखाद्या वेळेस विचारली जाऊ शकते. आणि वर्क डन काय असतं? वर्क डन इक्वल्स टू असतं वर्क इक्वल्स टू एरिया अंडर द कर्व. हे पण MCQ मध्ये विचारलं जातं. एरिया अंडर कर्व या कर्वच्या अंडर जो एरिया आहे तो म्हणजे हा लाईनचा जो एरिया आहे तो त्याला काय म्हणायचं? वर्क डन म्हणायचं. लक्षामध्ये जर समजा आपण इंटिग्रेशन मेथडने फाइंड आउट केलं तर मॅथमॅटिक्सची मुलं त्यांना माहित आहे. आणि बाकी ज्यांचं मॅथ नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, एरिया अंडर द कर्व जो असतो तो काय असतो? वर्क डन असतो. लक्षामध्ये. ओके, आता हे झालं पॉझिटिव्ह वर्क डन. त्याच्यानंतर आता आपण बघूया निगेटिव्ह वर्क डन असतं. निगेटिव्ह वर्क डन काय असतं रे? आता पुन्हा सांगता येईल का बघा? चला लवकर. निगेटिव्ह वर्क डन. येस, सचिन सांगता येईल? हर्षवर्धन. त्याच्यानंतर मुलींमध्ये हा विठ्ठल. नाही सॉरी, मुलींमध्ये स्नेहल नवीन आहे. ओके, स्नेहल मागचे व्हिडिओ बघ जा एकदा पूर्णपणे, पहिल्या चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर पर्यंत. ओके, सोनाली सांगता येईल का? श्रावणी. निगेटिव्ह वर्क डन कधी असतं बघा. आता मी फॉर्म्युला सांगितला, W इक्वल्स टू काय असतो? P इंटू DV. हा, यस. Pressure is varying, dV is less than 0. हा, यस, करेक्ट. जर समजा हा जो DV आहे तो जर समजा लेस दॅन 0 असेल, म्हणजे काय असेल? निगेटिव्ह असेल, तर तेव्हा वर्क डन काय असतं? वर्क डन पण असतं निगेटिव्ह. आलं लक्षामध्ये? समजा या ठिकाणी आपण याची पीव्ही डायग्राम ड्रॉ केली तर कशी येणार आहे? सेम येणार आहे पीव्ही डायग्राम. तर या ठिकाणी काय येणार आहे? सिस्टीम 1 इथं असेल आणि सिस्टीम 2 इथं असेल, आणि जो पाथ असेल तो असा 1 to 2 असेल. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम या ठिकाणी जास्त आहे आणि फायनल व्हॉल्यूम कमी आहे. आता हे डीव्ही काय असतं बघा, या ठिकाणी मी लिहितो. डीव्ही काय असतं? डीव्ही असतं फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. तर या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम कमी आहे आणि कमी मधून जर जास्त संख्या मायनस केली तर ती संख्या काय असते? तो नंबर काय असतो? निगेटिव्ह असतो, सर्वांना माहित आहे. आणि या ठिकाणी जो एरिया अंडर द कर्व असतो तो काय असतो? वर्क डन असतो. लक्षामध्ये? एरिया अंडर द कर्व, दॅट इज द निगेटिव्ह वर्क डन. एरिया अंडर कर्व, एरिया अंडर कर्व काय असतो? वर्क डन असतो. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या? आता या ठिकाणी पॉझिटिव्ह वर्क डनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. पॉझिटिव्ह वर्क डन कुठं होतं? जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होतं, बरोबर आहे. जेव्हा गॅसचं एक्सपान्शन होतं तेव्हा पॉझिटिव्ह वर्क डन असतं. आणि निगेटिव्ह वर्क डन कधी होतं? यस, कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो पॉझिटिव्ह वर्क डनचं एक्झाम्पल. या ठिकाणी बॉइलिंग ऑफ द मिल्क, या ठिकाणी लिहितो मी एक्झाम्पल. बॉइलिंग ऑफ मिल्क. समजा मिल्कला आपण जर बॉईल करत असाल तर काय होतं? बॉईल केल्यानंतर मिल्कचं व्हॉल्यूम काय होतं? आपण त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? दूध होतो चाललंय, बरोबर आहे. तर म्हणजे काय? बॉइलिंग ऑफ द मिल्क म्हणजे काय? व्हॉल्यूम त्या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम जास्त वाले. तर हे एक्झाम्पल कसं आहे? पॉझिटिव्ह वर्क डनचं आहे. ओके, वर्क डन बाय द सिस्टीम होतं थोडक्यामध्ये, जास्त म्हणजे डीप मध्ये गेलं तर. आणि याचं एक्झाम्पल काय? निगेटिव्ह वर्क डनचं कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. फायनल व्हॉल्यूम काय होतं? कमी होतं. अलग लक्षामध्ये? कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग किंवा कॉम्प्रेशन ऑफ सिलेंडर इन द पेट्रोल इंजिन किंवा इन द डिझेल इंजिन म्हणा, दोन्ही पण करेक्ट आन्सर आहेत. ओके, लक्षामध्ये? सो दिस वॉज द कन्सेप्ट ऑफ द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह वर्क डन. ओके, लक्षामध्ये सर्वांना? त्याच्यानंतर बघा, आता क्वाझिस्टॅटिक एक प्रोसेस आहे. आता ती क्वाझिस्टॅटिक प्रोसेस एवढी काही आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, तरी पण सांगतो कारण कोणताच पार्ट आपल्याकडून मिसिंग व्हायला नको. तर क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय? जर समजा प्रोसेस जर खूप स्लो असेल ना, खूप स्लो, तर अशा प्रोसेसला काय म्हणायचं? क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणायचं. अलग लक्षामध्ये? क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. बघा याची डेफिनेशन सांगतो. A process in which changes in a state variable of a system occurs infinitesimally slowly, म्हणजे खूप स्लोली, आर कॉल्ड एज क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. या ठिकाणी कसं आहे? खूप स्लो प्रोसेस आहे. व्हेरी स्लो प्रोसेस. आपल्या ढोबळमानाने व्हेरी स्लो प्रोसेस. म्हणजे जे बी काही चेंजेस होतात त्या सिस्टीम मध्ये, ते चेंजेस कसे असतात? खूप स्लोली असतात. ओके, तर अशा सिस्टीमला किंवा अशाच प्रोसेसला काय म्हणायचं? क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणायचं. ओके, लक्षामध्ये सर्वांच्या? त्याच्यानंतर आता आपण मेन आपला पार्ट बघणार आहोत, तो आहे थर्मोडायनामिक प्रोसेसेस. म्हणजे आपल्या थर्मोडायनामिक चॅप्टरचा जो मेन पार्ट आहे. आता हीट इंजिन वगैरे, रेफ्रिजरेशन सायकल, एसी म्हणजे एअर कंडिशनिंग, तो पार्ट महत्वाचा होता. बट तो पार्ट आपल्या सिलेबस मधून यावर्षी डिलीट झालेला आहे. बरं झालं डिलीट झाला, कारण की तो पार्ट तुमच्यासाठी थोडा कॉम्प्लिकेटेड होता. म्हणजे मोस्ट ऑफ इंजिनिअरिंगचा पार्ट त्यांनी ऍड केला इकडं. आलं लक्षात तुम्हाला?
ओके, चला या ठिकाणी थर्मोडायनामिक प्रोसेसेस आपण बघूया. आता मेन हा IMP पार्ट आहे तुमचा आणि या प्रोसेसेस तुम्हाला करायच्या. या सेम प्रोसेसेस तुम्हाला कुठे रिपीट आहेत? यस, केमिस्ट्री मध्ये पण रिपीट आहेत. रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. यस, नाव ऐकल्यासारखं वाटले ना? चला टायटल लिहा, थर्मोडायनामिक प्रोसेसेस. थर्मोडायनामिक प्रोसेसेस लक्षामध्ये. ओके, आता बघा थर्मोडायनामिक प्रोसेसेस म्हणजे काय सर्वांना माहित आहे. जेव्हा सिस्टीम व्हेरिएबल म्हणजे काय, याच्यामध्येच कन्फ्युज. अरे यार, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी ही झाली सिस्टीम व्हेरिएबल. आलं कशामध्ये? म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक सिस्टीम व्हेरिएबल चेंज असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस होत आहे असं म्हणतो. याची डेफिनेशन सांगायची गेली तर बघा काय डेफिनेशन आहे. A process by which two or more of a state variable of a system can be changed is called as a thermodynamic process or a thermodynamic change. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल चेंज व्हायला पाहिजे. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल कोणते? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, डेन्सिटी आहे. ओके, सो दीज आर द थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. हे दोन किंवा दोन पेक्षा अधिक जर समजा चेंज होत असतील तर अशा प्रोसेसला म्हणायचं थर्मोडायनामिक प्रोसेस. डेफिनेशन काही लिहून देत नाही आता, डेफिनेशन तुम्हाला विचारली जाणार नाही आणि डेफिनेशनवर MCQ पण विचारला जाणार नाही. तर याच्यामध्ये सर्वात जी पहिली प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. लक्षामध्ये या ठिकाणी बघा डायरेक्ट आपण आता डिफरन्स बघूया. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि या ठिकाणी मी इकडे घेतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस लक्षामध्ये. आता रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? जी प्रोसेस रिव्हर्स होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे काय, समजा दुधाचं दही झालं तर दह्याचं दूध होते का? नाही. म्हणजे ही प्रोसेस काय आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तसंच मग जी प्रोसेस समजा रिव्हर्स होऊ शकते, समजा मी आता या ठिकाणी नांदेडहून लातूरला गेलो तर लातूरहून मी नांदेडला येऊ शकतो ना, तर ही काय झाली? रिव्हर्सिबल प्रोसेस झाली. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं गेलं तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय असतं, जो पाथ असतो तो रिट्रेस केला जातो. ओके, तर यामध्ये जो पहिला पॉइंट आहे बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ प्रोसेस दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन अ रिव्हर्स डायरेक्शन. तर या ठिकाणी मी पेन चेंज करतो, ग्रीन कलरचा पेन घेतो. आलं का लक्षामध्ये तुमच्या? तर ही जी प्रोसेस आहे ती रिट्रेस करता येते, रिट्रेस इन रिव्हर्स डायरेक्शन. ओके, आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशी असते? यस, इट कॅन नॉट बी रिट्रेस्ड. या ठिकाणी काय येणार आहे? कॅन नॉट बी रिट्रेस्ड. ओके, याला रिट्रेस आपल्याला करता येत नाही, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. लक्षामध्ये. हा, त्याच्यानंतर सेकंड डिफरन्स बघा. याच्यामधला सेकंड डिफरन्स काय आहे? आता जो पाथ असतो म्हणजे काय, समजा या ठिकाणी समजा इथून मी समजा नांदेड आहे, नांदेडून मी समजा लातूरला गेलो, तर ज्या पाथने मी लातूरला गेलेलो आहे त्याच पाथने मी या ठिकाणी काय करू शकतो? नांदेडला येऊ शकतो. म्हणजे जो पाथ आहे तोच पाथ मी रिपीट करू शकतो. सांगायचा उद्देश काय? तो जो पाथ आहे, तो जो मार्ग आहे मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, तो मी रिपीट करू शकतो. म्हणजे काही सेकंड डिफरन्स, the path of a reversible process is the same in forward and in a reverse direction. म्हणजे या ठिकाणी काय आहे? पाथ सेम आहे. कोणत्या डायरेक्शनला? फॉरवर्ड डायरेक्शनला पाथ सेम इन फॉरवर्ड अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. ओके, लक्षामध्ये. हा, त्याच्यानंतर इकडे काय होतो? पाथ सेम नसतो. ओके, द पाथ ऑफ दिस प्रोसेस इज नॉट सेम इन फॉरवर्ड अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. याच्या अपोजिट लिहून टाका इकडे फक्त. ओके, त्याच्यानंतर रिव्हर्सिबल जे चेंजेस असतात ते खूप स्लो असतात. ही जी प्रोसेस असते ती खूप स्लो असते. आणि त्याच्यानंतर ही जी प्रोसेस असते या ठिकाणी परमनंट लॉस होतो एनर्जीचा. म्हणजे इथं प्रोसेस रिव्हर्स होतच नाही, पण या ठिकाणी काय होतो? परमनंट लॉस होतो एनर्जीचा, किंवा एनर्जी काय होते या ठिकाणी? डिसिपेट होते. आता जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ती रिअल आहे का इमॅजिनरी आहे? यस, इमॅजिनरी आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे? आयडियल आहे. कोणती पण थर्मोडायनामिक प्रोसेस असेल तर रिव्हर्सिबल सहसा होत नसते. ओके, जस्ट वन लाईन चेंज असतो तो, म्हणजे एक वन डायरेक्शन चेंज असतो. ही प्रोसेस आयडियल असते आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस जी असते ती काय असते? ही प्रोसेस काय असते? रिअल प्रोसेस असते. लक्षामध्ये. ओके, आता याची पीव्ही डायग्राम सर्वात महत्वाची आहे बघा, कारण की पीव्ही डायग्राम एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. याची जी पीव्ही डायग्राम येते ती कशी येते? याचा जो पाथ आहे, म्हणजे पहिला जो फॉरवर्ड पाथ होता तो असा होता, तर दुसरा पाथ कसा असेल? असा असेल. म्हणजे पाथ सेम असतो याचा. ओके, या ठिकाणी पी आहे, या ठिकाणी व्ही आहे, आणि याची जी पीव्ही डायग्राम आहे या ठिकाणी सिस्टीम त्याच पोझिशनला येऊ शकते बट सेम पाथनी येऊ शकत नाही. तर ही झाली कोणती?
यस, इरिव्हर्सिबल प्रोसेसची पीव्ही डायग्राम. आय होप सर्वांना समजलं असेल. पीव्ही डायग्राम महत्वाची आहे. ओके, समजलं सर्वांना? यस. ओम समजलं का रे? इकडं पार्थ, निशाल, त्याच्यानंतर इकडे श्रेया, ऋतुजा, प्रीती. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, तो आहे आयसोथर्मल प्रोसेस. ओके, आता मेन आपल्या प्रोसेस सुरू झाले बघा. टाइप्स ऑफ प्रोसेसेस, राईट? थर्मोडायनामिक प्रोसेसेस रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल झाल्या. त्याच्यानंतर आता पुढची जी प्रोसेस आहे ती आहे आयसोथर्मल प्रोसेस. यस, आय वॉन्ट डेफिनेशन फ्रॉम द गर्ल. सांगा बरं लवकरात लवकर आयसोथर्मल प्रोसेसची डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? यस, in which मला temperature वाटते of constant. सोनाली नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं तिकडं. काही कुठंच आहे, काही सांगता येत नाही. माझा आवाज क्लिअर होतो सर्वांना? तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा माझ्याकडे असू शकतो. एकदा मला कमेंट मध्ये सांगा बरं, आवाज क्लिअर होतोय का ब्रेक होतोय? होतोय सर. ब्रेक होतोय? थांबा 1 मिनिट, रेकॉर्डिंगला मी पॉज करतो. ओके, बघा आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय? ज्या थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर समजा कॉन्स्टंट जर असेल तर अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो? आयसोथर्मल प्रोसेस म्हणत असतो. ओके, माईक बंद करा. हा, कोणाला डाऊट असेल ते विचारू शकता. यस, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रोसेस जी असते तिला आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणत असतो. या ठिकाणी मी लिहितो बघा, या ठिकाणी काय असतं? टेम्परेचर जे असतं ते काय असतं? कॉन्स्टंट असतं. आता मला सांगा, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर डेल्टा टी काय असतो रे? 0 असतो. आणि डेल्टा टी 0 असल्यामुळे या ठिकाणी काय असतो? डेल्टा यू पण काय असतो? 0 असतो. माईक बंद करा. कोण आहे? भावना. ओके, आलं लक्षामध्ये? बघा, आणि हे एमसीक्यू मध्ये विचारले जाण्याचे चान्सेस आहेत बरं. हा, याची जी पीव्ही डायग्राम आहे ती पण महत्वाची आहे. आता मेन जे इक्वेशन आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. यस, एनीवन फ्रॉम द बॉईज? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द, किंवा या ठिकाणी बघा, ठीक आहे, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इक्वल्स टू डिफरन्स बिटवीन द वर्क डन बाय द सिस्टम अँड द, yes, that is heat supplied to the system and the work done by the system. ओके, लक्षामध्ये? किंवा तुला तुम्ही असे लिहू शकता, Q इक्वल्स टू या ठिकाणी तुम्ही डेल्टा यू प्लस डब्ल्यू लिहू शकता. डेल्टा यू या ठिकाणी 0 असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे? Q इक्वल्स टू डब्ल्यू. तर हे पण एमसीक्यू मध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे. सो कसा टाइपचा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो? इन विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस Q इक्वल्स टू डब्ल्यू? आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोकोरिक, आयसोबॅरिक? कोणताही याचा आन्सर आयसोथर्मल आहे. लक्षामध्ये? आयसोथर्मल ऑप्शन सांगितलं नव्हतं, लास्ट ऑप्शन तेच होतं. येते का लक्षामध्ये? म्हणजे बघा, मेन डेल्टा टी 0 असतो. डेल्टा टी 0 असल्यामुळे डेल्टा यू 0 असतो. त्याच्यानंतर हा झाला तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. येते का लक्षामध्ये? बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मो, फक्त थर्मो करतो पण डायनामिक्स सर्वांना माहित आहे. ओके, याचं मॉडिफिकेशन हे, दॅट इज द हीट सप्लाय टू द सिस्टम इज यूज्ड टू चेंज इन द इंटरनल एनर्जी अँड वर्क डन बाय द सिस्टम. त्याचा अर्थ सेमच होतो. केमिस्ट्री मध्ये पण तुम्ही शिकला असेल. ओके, लक्षामध्ये? ओके, भावना, इट्स ओके. हा, Q इक्वल्स टू डब्ल्यू. आता या ठिकाणी आपण W चा फॉर्म्युला बघितला होता, W चा आपण डेरिव्हेशन बघितलं होतं. काय आहे डेरिव्हेशन W चं? यस, एनीवन फ्रॉम द गर्ल? W इक्वल्स टू NRT लॅन ऑफ, हे आपण बघितलं होतं ना, तुम्ही केमिस्ट्री मध्ये पण बघितलं असेल. W इक्वल्स टू NRT लॅन ऑफ, या ठिकाणी काय येणार आहे? VF अपॉन VI. तर म्हणजे अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड Q इक्वल्स टू, दॅट इज द Q इक्वल्स टू NRT लॅन ऑफ, या ठिकाणी काय येणार आहे? VF अपॉन VI पण येणार आहे. लक्षामध्ये? तर हा झाला मेन वर्क डनचा आणि हीट सप्लाइड टू द सिस्टमचा फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये? हीट सप्लाय टू द सिस्टम आणि वर्क डन बाय द सिस्टम या ठिकाणी सेमच असतं. म्हणजे जेवढी पण या ठिकाणी
आपण हीट सप्लाय करतो आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, ती हीट यूज होते टोटली टू डू द वर्क. चेंज इन इंटरनल एनर्जी किंवा इंटरनल एनर्जी इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी या ठिकाणी इंटरनल एनर्जीचा यूज होणार नाही. लक्षामध्ये, कारण की टेम्परेचर सेम असल्यामुळे या ठिकाणी डेल्टा यू काय येणार आहे, 0 येणार आहे. अलग लक्षामध्ये, हे सर्व पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. सर्वच्या सर्व आतापर्यंतचा जो पार्ट होता तो तेवढा इम्पॉर्टंट नव्हता, बट आताच्या इथला पार्ट जो आहे थर्मोडायनामिक प्रोसेस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर तुमचं मेन थर्मोडायनामिक्स डिपेंड आहे. आले का लक्षामध्ये? यास हा, लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. ओके, चला या ठिकाणी आपण आता थांबूया. त्याच्यानंतर लगेच आता किती झालेत, 9:08 झालेत, 9:15 लगेच जॉईन व्हा सेकंड लेक्चर साठी. ओके, आज आपल्याला चॅप्टर एंड करायचा आहे. चालतंय? ओके, ठीक आहे. रेकॉर्डिंग मी स्टॉप करतो.